इंग्लिश प्रोवर्बच्या मराठी अर्थाच्या म्हणीमध्ये पहा, बिटवीन टू टूल्स वी कम टू द ग्राउंड. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. म्हणतो ना आपण, इकडे आड आणि तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर. बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लोक टुगेदर. ज्याला आपण एका माळेचे मणी. कृपया करून इथं शब्दशः अर्थ लावू नका. फिदर म्हणजे पंख, बर्ड्स एकाच पंखाचे सोबत उडतात असा अर्थ लावू नका. एका माळेचे मणी. बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट. वाईट बातमी लवकर पसरते. बोन्स फॉर द लेट कमर्स. हाजीर तो वजीर. बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स. आपण म्हणतो ना, बेगर्स म्हणजे भिकारी, आणि भिकाऱ्यांना निवडीची संधी नसते. थोडक्यामध्ये अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. अन्नछत्र म्हणजे शेगाव किंवा शिर्डी इथे जे काही सरकारनं प्रसादालय तयार करण्यात आलेलं आहे, त्या प्रसादालयामध्ये जाऊन तुम्ही लोणचं मीठ वगैरे मागू नये. आधीच ते मोफत असतं. डिससिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते. थोडक्यामध्ये मैत्रीपेक्षा नाते बलवत्तर असते. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. भुंकणारी कुत्रे क्वचितच चावतात, किंवा गरजेल तो बरसेल काय. द ब्रेव डाय वन्स, कावर्ड्स मेनी टाइम्स. शूर लोक एकदाच मरतात, भित्रे लोक प्रत्येक क्षणी मरतात. ब्युटी इज ओनली स्किन डीप. आकृतीपेक्षा कृती महत्वाची. बेटर लेट दॅन नेवर. कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट. संक्षिप्तपणा बुद्धिमत्तेचे लक्षण होय. ब्युटी विदाउट वर्च्यू हॅज नो व्हॅल्यू. वर्च्यू म्हणजे सद्गुण. सद्गुणाशिवाय रूप कवडी मोलाचे असते. बेटर द डेव्हिल यू नो दॅन द डेव्हिल यू डोंट. अनोळखी शत्रूपेक्षा ओळखीचा शत्रू बरा. ब्युटी लाईज इन बिहोल्डर्स आईज. बिहोल्डचा अर्थ सी. बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये सौंदर्य असतं. सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. बेटर अन ओपन एनेमी दॅन अ फॉल्स फ्रेंड. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. बी कॉन्सर्न विथ ॲक्शन ओनली, नॉट विथ इट्स रिझल्ट. आपले कार्य करत राहा, त्याच्या फळाचा विचार करू नका. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर स्टँड्स अ वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. अ ब्लाइंड मॅन इज नॉट अ जज ऑफ कलर. आंधळ्याला रंगाची जाण काय. बेटर बी अ वाईज मॅन सर्वंट दॅन अ फूल्स मास्टर. मूर्खाचा धनी होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर व्हावा. सिव्हिलिटी कॉस्ट नथिंग. सौजन्य अनमोल असते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. औदार्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. कावर्ड्स मे डाय मेनी टाइम्स बिफोर दिअर डेथ. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. अंथरूण पाहून पाय पसरावे. कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन. गाढवापुढे वाचली गीता. रातचा गोंधळ बरा होता. कर्टसी कॉस्ट नथिंग. सभ्यतेने वागायला पैसे लागत नाहीत. करेज इज मॅन्स शुअरेस्ट विपन इन डेंजर. धैर्य हे संकटकाळी मानवास हमखास उपयोगी पडणारे शस्त्र होय. कॅरेक्टर इज डेस्टिनी. माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.
चेंज युअर थॉट्स अँड द वर्ल्ड विल चेंज इट सेल्फ. तुमचे विचार बदला आणि जग आपोआपच बदलेल. कंटेंटमेंट इज हॅपीनेस. संतोष हेच परमसुख. कमिंग इव्हेंट्स कास्ट दिअर शॅडोज बिफोर. मेघ गर्जती वर्षती आधी काळोख करती. क्रॉस द स्ट्रीम वेअर इट इज द शॅलोएस्ट. कृती जेवढ्या सहजतेने होते तेवढे उत्तम. क्युरिओसिटी किल्स द कॅट. फाजील चौकशपणा अंगाशी येतो. कॉन्स्टंट गेस्ट इज नेवर वेलकम. नेहमी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही. कॅरेक्टर इज सिम्पली हॅबिट लॉंग कंटिन्यूड. तुमच्या दीर्घ चालत असलेल्या सवयीमुळे तुमचे चारित्र्य घडते. कॉन्फिडन्स इज अ की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली होय. डिले ऑफ जस्टिस इज इनजस्टिस. न्यायाला विलंब म्हणजेच अन्याय. डुईंग इज बेटर दॅन सेईंग. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. डॉक्टर आफ्टर डेथ. याला म्हणतो ना आपण वराती मागून घोडे. वराती मागून घोडे. डायमंड कट्स डायमंड. काट्याने काढता काढणे. आता इथलं की हिऱ्याने हिरा कापणे असा अर्थ लावू नका. ड्रॉप्स मेक अन ओशन. थेंबे थेंबे तळे साचे. डिस्टंट लेंड्स एन्चांटमेंट टू द व्ह्यू. दुरून डोंगर साजरे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्याआधीच त्याची चिंता करत बसू नका. हार्ड टाइम्स आर मुवमेंट ऑफ रिफ्लेक्शन. कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य चिकाटी पाहण्याची वेळ असते. डिझायर इज द व्हेरी एसेन्स ऑफ मॅन. इच्छा हीच जीवनाचा सार आहे. एव्हरी मॅन इज द क्रिएचर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाचा भाग्यविधाता असतो. अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती व आरोग्य लाभे. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो. दिव्याखाली अंधार. एव्हरी डॉग हॅज इट्स ओन डेज. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. काही जण लगे हुबेहूब ट्रान्सलेशन करतात की प्रत्येक कुत्र्याला त्याचे दिवस येतात. हर कुत्ते की दिन आते हैं. एव्हरी सक्सेस हॅज ट्रेल्स ऑफ फेल्युअर बिहाइंड इट. प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असते. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु होय. एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटॉन. घरोघरी मातीच्या चुली. द एक्सेप्शन प्रूव्ज द रूल्स. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. संकटाच्या सागराला सुखाचा किनारा असतोच. एव्हरी टाईड हॅज इट्स एब्स. प्रत्येक भरतीनंतर ओहोटी येतेच. जीवनात चढ उतार येत असतात. एव्हरीवन कॅन फाइंड फॉल्ट फ्यू कॅन डू बेटर. प्रत्येकजण चुका काढू शकतो, थोडेच चांगले करू शकतात. एव्हरी डे मे नॉट बी गुड बट देर इज समथिंग गुड इन एव्हरी डे. प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच. एव्हरी ॲस लव्स टू हिअर हिमसेल्फ ब्रे. प्रत्येक जणांना स्वतःची स्तुती प्रिय असते. इझियर सेड दॅन डन. बोलण्यापेक्षा कृती अवघड. एव्हरी मॅन हॅज हिज प्राईस. प्रत्येक व्यक्ती पैशाने विकत घेता येतो, म्हणजे प्रत्येकाची किंमत काही ना काही लावता येतेच. इझी टू कम इझी गो.
सहज मिळणारे टिकत नाही. इझी मनी गोज इझिली. सहज मिळालेला पैसाही तितक्याच सहजतेने निघून जातो. एक्झुबरन्स इज ब्युटी. चेहऱ्यावरील उत्साह हेच खरे सौंदर्य. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नोबडी वॉन्ट्स टू डाय. प्रत्येकाला स्वर्ग हवा असतो, पण मरायला कोणीच तयार नसते. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हाजीर तो वजीर. फॅमिलिअरिटी ब्रीड्स कॉन्टेम्प्ट. अतिपरिचयात अवज्ञा. फ्रेंड्स अग्री ॲट डिस्टन्स. दुरून डोंगर साजरे. फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. साहसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. फ्रेंड्स आर मेनी when पॉकेट इज फुल. असतील शिते तर जमतील भूते. फेल्युअर टीचर्स सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. फ्लॅटरी ब्रिंग्स फ्रेंड्स ट्रूथ इनेमीज. खोट्या स्तुतीने मित्र मिळतात. सत्य शत्रू निर्माण करते. फाईन फिदर मेक्स फाईन बर्ड्स. खान तशी माती. फेथ कॅन मूव्ह माउंटेन्स. श्रद्धेने पर्वतसुद्धा हलवले जाऊ शकतात. फूल प्रेजेस फूल्स. गाढवाला गाढवच ओळखतो. मूर्खच मूर्खाची स्तुती करत असतो. गिव्ह एव्हरीवन हिज ड्यू. ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे. गुड हँडरायटिंग इज द मिरर ऑफ गुड लर्निंग. चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा असतो. गुड वाईन नीड्स नो बुश. चांगल्या गोष्टीला जाहिरातीची गरज नसते. ग्रेट प्रॉफिट्स ग्रेट रिस्क. नफा म्हटला तर जोखीम येणारच. ग्रॅस्प नो मोर दॅन दाय. दायचा अर्थ इथं युअर. दाय हँड विल होल्ड. गरजेपेक्षा जास्त खाऊ नये किंवा घेऊ नये. गिव्ह अ डॉग बॅड नेम अँड किक इट. शिक्षा देण्यासाठी चूक काढणे. गिव्ह हिम अन इंच अँड ही विल टेक अन एल ऑर यार्ड. भटाला दिली ओसरी अन बट हातपाय पसरी. गुड नेम सूनर लॉस्ट दॅन वन. नाव कमवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. गुड माइंड गुड फाइंड. जशी दृष्टी तशी सृष्टी. टू द गुड द वर्ल्ड अपियर्स गुड. आपण भले तर जग भले. गॅदर थिसल्स अँड एक्सपेक्ट पिकल. बीज तसे अंकुर. थिसल्सला आपण भोकर म्हणतो बघा. भोकर जे चिकट असते. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतः कष्ट करतात देव त्यांना सहाय्य करतो. ग्रेट क्राय लिटल ऊल. मोठे घर पोकळ वासा. गुड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. चांगल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात. गुड लक नेवर कम्स लेट. चांगले नशीब कधीच उशिरा येत नाही. ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर. महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो. ही हू मेक्स नो मिस्टेक्स मेक्स नथिंग. जे कधीच चुकत नाहीत ते सहसा काहीच करत नाहीत. हाफ अ लोफ बेटर दॅन नन. उपवास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी. हॅबिट इज सेकंड नेचर. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ही प्लेज वेल हू विन. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण होय. ही दॅट बर्न्स मोस्ट शाईन्स मोस्ट. जो जास्त वर जळतो तोच जास्त चमकतो. हिअरिंग ब्रिंग्स विजडम स्पीकिंग रिपेंटन्स.
ऐकल्याने ज्ञान मिळते, बोलण्याने पश्चाताप. होप इज ॲन अफर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह थॉट्स. आशा ही सकारात्मक विचारांची प्रतीक असते. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच खरी संपदा. हॅपीनेस फाउंड इन युअर हार्ट, नॉट इन युअर सर्कमस्टन्सेस. आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत नसतो. हंगर इज हार्डर दॅन डेथ. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ अधिक कठीण असतो. ही हू गॉड स्टर्स सेल सेफली. देवतारी त्याला कोण मारी. ही हू मूव्स नॉट फॉरवर्ड गोज बॅकवर्ड. जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात. हँडसम इज दॅट हँडसम डज. देखणेपणापेक्षा उत्तम वर्तन अधिक प्रशंसनीय असते. द हँड दॅट रॉक्स क्रॅडल्स रूल्स द वर्ल्ड. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. होप इज अ वॉकिंग ड्रीम. आशा हे जागेपणाचे स्वप्न होय. इट टेक्स टू टू मेक अ कॉरल. म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही, भांड्याला पण दोन माणसं लागतात. एका हाताने टाळी वाजत नाही. जस्ट टू ईट अँड स्टोन टू स्लीप. खायला कोंडा आणि निजायला धोंडा. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. किती उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगलेच. इल गॉटन इल स्पेंट. हा पापाचा माल गपापा. इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. गतकाळाचा शोक फुका. आपण तर उतू गेलेल्या दुधावर रडून काही फायदा नसतो, म्हणून घडून गेलेल्या घटनेवर रडून काही फायदा नसतो, पश्चाताप करून काही फायदा नसतो. इट इज नॉट वर्क दॅट किल्स बट वरी. कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो. जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. एक ना धड भाराभार चिंध्या. इट इज बेटर सेड दॅन डन. बोलणे सोपे, करणे अवघड. इट इज नेवर रेन्स बट इट पोअर्स. संकटे ही एकटी येत नाहीत. इन्स्टेड ऑफ कर्सिंग द डार्कनेस बी द वन टू लाईट अ कॅन्डल. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थितीला सुधारण्यासाठी पुढाकार घेणे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. आपल्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टच करा. धन्यवाद मित्रांनो.